नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूया मलाईदार रबडी कुल्फी. आणि तुम्ही बघू शकता अगदी मार्केटला मिळते तशीच ही कुल्फी दिसायला आहे आणि चविष्ट इतकी की एकदा बनवली ना तर तुम्ही वारंवार नक्की बनवाल. आणि विशेष म्हणजे ही कुल्फी बनवताना आपल्याला जास्त वेळ दूध आटवण्याची गरज नाही किंवा यात काही महागडे पदार्थ देखील घालण्याची आवश्यकता नाही. अगदी सोप्या पद्धतीने ही कुल्फी बनते. तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि जी परफेक्ट मस्त मलाईदार कुल्फी तुम्ही देखील घरच्या घरी नक्की बनवा. तर सुरुवात करूया. 1 लिटर फुल फॅटचे दूध या कुल्फीसाठी आपल्याला वापरायचं आहे. तर नेहमीप्रमाणे दूध गरम करून घ्यायचं. जसं हे नॉर्मल टेम्परेचरला येईल तेव्हा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जाडसर साय याला येते त्यानंतर या दुधाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर लो गॅस फ्लेमवर आपण हे दूध गरम करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण पुढची कामं करून घ्यायची. कुल्फीला छान फ्लेवर येण्यासाठी ताज्या 6 इलायच्या अशा मी कुटून घेतल्या आहे. म्हणजे मोजून जर घेतलं तर 1 चमचा ही इलायची पावडर तयार होते. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 12 बदाम आणि 7 ते 8 काजूचे तुकडे असं हे वाटून घ्यायचं आहे. म्हणजे याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर काजू आणि बदामाचे काप यात राहायला नको याची काळजी घ्या. अशा प्रकारे बारीक पावडर आपल्याला हवी आहे. दुधाला घट्टपणा आणण्यासाठी तसेच कुल्फी ही मलाईदार होण्यासाठी यामध्ये काय वापरले जाते आणि कसे वापरले जाते त्याचे प्रमाण काय हे आपण बघूया. 2 पळ्या दूध एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचं. त्यामध्ये आपण काजू बदामाची जी पावडर मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे ती टाकायची. आणि शिवाय आपल्याला याच्यामध्ये मलाईदार टेक्स्चर येण्यासाठी मिल्क पावडर घालायची आहे. वजनी प्रमाणात 20 ग्राम ही मिल्क पावडर आहे. आणि चमच्याने जर मोजली तर 7 चमचे मिल्क पावडर होते. याशिवाय 1 चमचा यामध्ये मी घातलेला आहे कॉर्नफ्लोअर पावडर. कॉर्नफ्लोअर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर अरारोट पावडर देखील तुम्ही घातली तरी चालेल. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. दुसरीकडे लो गॅस फ्लेमवर आपलं दूध चांगल्यापैकी गरम झालेलं असतं तेव्हा आता हे मिश्रण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता सतत लो गॅस फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. नेहमी जेव्हा आपण दूध आटवत असतो तेव्हा खूप वेळ खाऊ ती पद्धत असते. मात्र या पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनटाच्या अवधीमध्ये दूध बऱ्यापैकी घट्टपणा पकडतं. आता कुल्फीला फ्लेवर येण्यासाठी ज्या ताज्या आपण इलायच्या कुटून घेतलेल्या आहे ते देखील यात टाकायच्या. म्हणजे इलायची पावडर टाकायची. आणि आता गोडपणा आणण्यासाठी आपण साखर नेहमी दुधामध्ये टाकतो. पण मात्र आता आपण आज या कुल्फीमध्ये कॅरमलायझेशन करून ही साखर टाकणार आहोत. तर 1 वाटी म्हणजे 100 ग्राम ही साखर आहे. अशा प्रकारे पॅनवर पसरवून घेतली. सुरुवातीला काही सेकंद हाय गॅस फ्लेम ठेवायची आहे. म्हणजे मोठ्या गॅसवर आपला ही जी साखर आहे ती थोडी वितळायला लागेल तोपर्यंत गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय असतो त्यामुळे रंग छानपैकी येतो. आणि रंग आलेला दिसतो आणि साखर वितळायला लागते तेव्हा गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि हे सतत आपण हलवत राहायचं. तर काही वेळात म्हणजे अवघ्या 1 ते 2 मिनटामध्ये संपूर्ण ही साखर वितळायला लागते. रंग सुरुवातीला छान आलेला असतो त्यामुळे काही टेन्शन नाही. आता तुम्ही बघू शकताय पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. तर मंडळी लक्षात असू द्या इथं आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाही. कॅरमलायझेशन म्हणजे फक्त साखर विरघळून तिचा रंग असा सुरेख आणायचा असतो. आता या गरम उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे म्हणजेच कॅरमलायझेशन केलेली साखर टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पटापट मिक्स केल्यावर तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख याला आलेला असतो. आणि शिवाय कॅरमलायझेशन केलेल्या पदार्थाची जी चव असते ना ती अतिशय उत्तम असते. तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा. आता संपूर्ण उकळी आल्यावर मी गॅस बंद केलेला आहे आणि जो घट्टपणा आहे तो अशा प्रकारे आहे. आता जेव्हा दूध थंड होतं तेव्हा तुम्ही बघू शकता याला किती छान घट्टपणा आलेला आहे. संपूर्ण या प्रोसेसला 15 मिनिटाचा अवधी मला लागलेला आहे. कुल्फी सेट करण्यासाठी आपल्याला मोल्डच हवा असं नाही. जर आपल्याकडे असे श्रीखंडाचे किंवा इतर डबे असतील प्लास्टिकचे तर त्याचा देखील आपण वापर करू शकतो. ते सेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये नेहमीप्रमाणे ठेवायचे. आता माझ्याकडे हे ॲल्युमिनियमचे मोल्ड आहेत. यामध्ये कुल्फी अशी मस्त निघते म्हणून मी याचा बहुधा जास्तीत जास्त वापर करते. तर मंडळी मोल्डमध्ये कुल्फी सेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे ठेवायची. तर 2 श्रीखंडाचे डबे आणि 5 कुल्फ्या अशा हे आपलं एवढ्या मिश्रणामध्ये बनणार आहे. तर आता जसे 6 तास होतील तेव्हा आपण ही कुल्फी चेक करणार आहोत. तर 6 तासानंतर मी हे चेक केलं तर बऱ्यापैकी कुल्फी जमलेली दिसते. पण आता ही मलाईदार आहे का? याचं टेक्स्चर कसं आहे? शिवाय चवीला कशी आहे ते बघावीच लागेल ना. तर आता आपण याला डिमोल्ड करूया. तर मंडळी अगदी पटकन ही जी आपण स्टिक लावली आहे ती आरामात या कुल्फीमध्ये जाते आणि अशी मलाईदार मस्त चवीची ही कुल्फी आपली तयार होते. कमी मेहनतीमध्ये अतिशय चविष्ट तसेच काही महागडे पदार्थही आपण जास्त वापरले नाही
आणि आता जशी ही मोडमध्ये अगदी छान निघाली आहे त्याचप्रमाणे श्रीखंडाच्या डब्यामध्ये जी सेट केली होती ती देखील तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे 4 स्टिक मी याला लावलेल्या आहे आणि अशी मलाईदार कुल्फी आता आपण कट करून घेऊया. तर अगदी परफेक्ट कुल्फी तयार होते मंडळी. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की ही कुल्फी तुम्हाला कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.